युद्धासंदर्भातल्या काही बातम्या बघूयात, अपडेट बघूयात। इराण आणि अमेरिकेमध्ये 2 आठवड्यांची शस्त्रसंधीची घोषणा झाली आहे। आता एका नव्या संघर्षाला सुरुवात झाली आहे। इस्रायलने लेबनॉनवर हल्ला केलाय। इस्रायलने अवघ्या काही मिनिटात लेबनॉनच्या 100 ठिकाणी लक्ष्य केलं आणि बॉम्बने हल्ले केले। 50 फायटर जेट्सने 100 ठिकाणी बॉम्ब हल्ले करण्यात आले। हल्ल्यामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या, अनेक वाहनं इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली गेली। या हल्ल्यात जवळपास 254 नागरिक ठार झाले तर 1164 नागरिक जखमी झालेत अशी माहिती मिळते आहे। या हल्ल्याचा एक व्हिडिओ इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने जारी केलेला आहे। इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरूत विमानतळावरही हल्ला केला। बैरूतच्या दक्षिण परिसरामध्ये असलेल्या विमानतळावर जोरदार बॉम्ब हल्ला करण्यात आला। हिजबुल्ला सोबत संघर्ष सुरू झाल्यानंतर इस्रायलने आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हा हल्ला केलेला आहे। बैरूत, बेका, दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाचे 100 पेक्षा जास्त तळ या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले असा दावा इस्रायलने केला आहे। लेबनॉनमधील अनेक शहरांना इस्रायलने लक्ष्य केलं। प्रामुख्याने राजधानी बैरूतमध्ये मोठ्या प्रमाणावर इस्रायलकडून हल्ले करण्यात आले। इस्रायलच्या हल्ल्यात बैरूतमधील अनेक इमारती जमीनदोस्त झालेल्या आहेत। या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे असं कळतंय। इस्रायलने बैरूतसह हरमेल, खयाम, अल-रेहाब, कॉर्निश या भागांवरही मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले केलेले आहेत। या हल्ल्यात लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे। हल्ल्यानंतर सर्वत्र धूर आणि आक्रोश बघायला मिळाला। रहिवासी इमारतींनीही इस्रायलने लक्ष्य केलेलं आहे। महत्त्वाची बातमी आहे बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात। आमदार रोहित पवार हे हर्षवर्धन सपकाळ यांना भेटायला गेलेले आहेत। मुंबईतील सर्वोदय आश्रमामध्ये रोहित पवार पोहोचलेले आहेत। बारामती पोटनिवडणुकीबाबत चर्चा सुरू झालेली आहे। रोहित पवार हे हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बोलतायत। आकाश मोरे या उमेदवाराला बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्राताई पवार यांच्या समोर उभं करण्यात आलंय काँग्रेसकडून। काँग्रेसने अजून माघार घेतलेले नाही। आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे या भेटीने काही सफल चर्चा होते का हे बघणं महत्त्वाचं आहे। आज दिवसभरामध्ये बारामती पोटनिवडणुकीत काही वेगळ्या घडामोडी घडतात का, काँग्रेसकडून माघारीच्या घडामोडी घडतात का हे बघणं फार फार महत्त्वाचं ठरणार आहे। काल सुद्धा सुनेत्राताई पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना दुसऱ्यांदा फोन केलेला होता आणि बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याकरता विनंती केलेली होती। त्या पाठोपाठ आज शरदचंद्र पवार पक्षाचे आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय त्यांचा पुतण्या रोहित पवार हे हर्षवर्धन सपकाळ यांना भेटायला गेलेले आहेत। आता या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे, त्याचं एक छायाचित्र समोर आलंय। एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 मराठीवर हे छायाचित्र तुम्ही बघताय। या दोघांमध्ये अजूनही संवाद सुरू आहे।